महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या दुरावस्थेवरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। यावेळी त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांवर गुन्हा का नाही असा परखड सवाल केलाय। तसंच वडेट्टीवारांनी संबंधित रुग्णालयाची पाहणी करत पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। तसंच सरकारनं जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हे सर्व लोकप्रतिनिधी आणि इथील अधिकारी, प्रशासन, PWD हा सर्वांना जबाबदारी फिक्स करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, खरं तर मी मंत्र्यावरच म्हणेल, हा मंत्र्यावर जबाबदारी टाकली पाहिजे। तुम्ही एखाद्या आश्रमशाळा असेल तिथे टाकताय तर याला सुद्धा मंत्री आहे किंवा तुमच्या असलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्या बालकांना 25-25 लाख रुपये, जन्माला आलेला बालक आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंबाला त्याला पोरकं झालेलं आहे। खरं तर ते काही वृत्तपत्रातून त्यांच्या पालकांच्या, आईच्या आणि त्या मृत बालकांच्या वडिलांचे सगळे हे झाले, पाहिलेत, भावना पाहिल्यात, आम्ही ऐकल्यात, डोळ्यातून पाणी येईल इतकं माणसाला वेदना होतात। आणि हा सगळा आरोग्य विभाग याला काही वाटत नाही। त्यामुळं यांच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि कारवाई करा, तेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशीच आमची मागणी आहे। आणि 25 लाख रुपये किमान, नका देऊ 1 कोटी रुपये, 25 लाख रुपये मृतकांच्या कुटुंबाला, किमान बालकाच्या कुटुंबाला दिले पाहिजेत अशी सुद्धा मागणी आमची आहे।